हेडलाईनचे प्रायोजक आहेत पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे पिंपरी चिंचवड विद्यापीठ पुणे। हिंगोली, परभणी, नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे धक्के। भूकंपाचा मध्यबिंदू हिंगोली जिल्ह्यात। हिंगोली 4.6 रिश्टर स्केलचा भूकंप। मोशी कचरा डेपोमध्ये ढिगाऱ्याखाली अद्यापही 12 जण अडकलेले। आतापर्यंत 11 जणांना वाचवण्यात यश। खालापूरच्या मुठा गावावर भूस्खलनाचं मोठं संकट। ढगफुटी सदृश पावसानंतर डोंगरावरून दरड कोसळली। अजूनही दरड कोसळण्याची शक्यता। सुमारे 500 नागरिकांचं स्थलांतर। राज्यातल्या शिक्षकांचं आज राज्यव्यापी आंदोलन। BLO, SIR या अशैक्षणिक कामांना विरोध। शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद। इगतपुरीमधल्या मांजर गावात घरांच्या खालची माती वाहून गेली। 10 ते 12 कुटुंब उघड्यावर। 50 जणांना सुरक्षित स्थळी हलवलं। शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रेला अटक। डॉक्टर मारहाण प्रकरणी 24 तासांनी कारवाई। कल्याण डोंबिवली मनपाच्या रुग्णालयात मारहाणीचा वाद। पोलिसांनी अटक करताच नगरसेवक रमेश म्हात्रेची तब्येत बिघडली। रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती। मारहाण झालेल्या डॉक्टरांच्या समर्थनार्थ आदित्य ठाकरे रुग्णालयात जाऊन केली पीडितांची विचारपूस। आज मुंबईमध्ये मनसेचा मेळावा। रेल्वे कामगार सेनेच्या वर्धापन दिनानिमित्त विशेष कार्यक्रमांचं देखील आयोजन। 16 ऑगस्टपर्यंत मराठी आलीच पाहिजे। रिक्षा आणि टॅक्सी चालकांना परिवहन मंत्र्यांचा इशारा। मुंबईतल्या धरणांमध्ये पाणीसाठा वाढला, मात्र पाणी टंचाईचं संकट कायम। अल निनोच्या स्थितीची भीती अद्यापही कायम। मुंबईतल्या 7 धरणांमध्ये 41% पाणीसाठा। बीडसह मराठवाडा पावसाच्या प्रतीक्षेत। माजलगाव धरणामध्ये केवळ 17% पाणीसाठा। बीड जिल्ह्यावर पाणी टंचाईचं संकट। तृणमूलचे 440 कोटी जप्त। HDFC बँकेतल्या तृणमूलची 3 खाती गोठवली। सक्तवसुली संचालनालयाची धडक कारवाई। नाटोला ट्रम्प तात्याचा ठेंगा। आज रात्री इराणवर पुन्हा हल्ला करेन। नाटोच्या इशाऱ्याला अमेरिकेनं धुडकावलं। आज ब्रिस्टलमध्ये चौथा T20 सामना। मालिका वाचवण्यासाठी टीम इंडियासाठी करो या मरो। नमस्कार, सकाळचे 8 वाजता आहेत। बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। मी कल्याणी दीक्षित। बुलेटिनची सुरुवात एका अतिशय महत्त्वाच्या बातमीनं।